मी विनंती करतो बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करूयात. सुनील भाऊ आहेत, बाळासाहेब, श्यामभाऊ, अण्णांना आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, एकलव्य महाराजांचा, महात्मा फुले ज्योतिराव शाहू महाराजांचा. या समय आपण संविधान उद्देशिकेचं वाचन करणार आहोत. निषेध नोंदवण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपण संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करणार आहोत. माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी उद्देशिकेचं वाचन करायचं आहे. उद्देशिकेचं वाचन होत असताना आपण सावधान परिस्थितीमध्ये आपला उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये एकदम सरळ आणि ताठ व अभिमानाने त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपण सुरुवात करूया. आपला उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये घेऊयात आणि मोठ्या आवाजामध्ये आपल्याला याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा, महात्मा फुल्यांचा, महात्मा फुल्यांचा, महात्मा फुल्यांचा, वीर एकलव्याचा, वीर एकलव्याचा, वीर एकलव्याचा, संत कैकाडी महाराजांचा, संत कैकाडी महाराजांचा, संत कैकाडी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. या समय आपण प्रजासत्ताक दिन जो आमच्या भारत देशामध्ये अतिशय महत्वाचा आहे, जे संविधान 26 जानेवारी 1949 रोजी आमच्या देशाला बहाल केलं गेलं, जे संविधान आम्हाला 26 नोव्हेंबर 1949 रोजी आमच्या भारत देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून समर्पित केलं गेलं आणि तेच संविधान 26 जानेवारी 1949 ला आमच्या देशात ते लागू केलं गेलं. प्रजासत्ताक दिवस म्हणून आपण जो साजरा करतो 26 जानेवारीला, प्रजासत्ताक दिवस म्हणजे संविधान, आणि संविधान
म्हणजे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु या 26 नोव्हेंबरला विविध ठिकाणी आपल्या गावासहित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि संविधानाच्या उद्देशिकेचं बऱ्याच ठिकाणी विसर पडला गेला. तो विसर पडला गेला मुद्दामून केला, ही विचार करण्याची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन साहेब 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला ते प्रजासत्ताक दिनी मानवंदना देण्याच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले. विजयाच्या घोषणा झाल्या, परंतु सर्वात महत्वाचं, प्रजासत्ताक दिवस ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी आम्ही साजरा करतोय त्या व्यक्तीचा विसर माननीय महाजन साहेबांना पडला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यास ते मुद्दाम होऊन विसरले. आणि ज्यावेळेस आमची वन विभागात कार्यरत असले आमची वाघीण, तिने त्या ठिकाणी संघर्ष केला, तिने त्या ठिकाणी आवाज उठवला आणि दाखवून दिलं की भारत देश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर चालू आहे. आणि आपण त्याचा विसर पडलात, त्या वाघिणीने त्या ठिकाणी घोषणा दिल्या. सर्व राज्यामध्ये ही बातमी पसरली गेली आणि माननीय मंत्री महोदयांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, अनावधानं ते नाव घेण्यास राहून गेलं. अनावधाने हे नाव घेण्यास राहून गेलं हा शब्द मंत्री महोदयांसाठी लाजिरवाणा नाही का? इतके आपण बिंडोक आहोत का? इतके आपण अशिक्षित आहोत का? आपण संविधानिक पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहात. 26 जानेवारीच्या दिनी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलो आहोत. प्रजासत्ताक दिवस म्हणजे संविधान आमच्या देशात लागू झालं तो दिवस, आणि संविधान निर्मात्याचं नाव घेण्याचं अनावधानानं राहून गेलं. बिनलाजेपणानं असं वक्तव्य करणारे आमचे मंत्री महोदय त्यांनी सांगितलं की ते अनावधानाने राहून गेलं. जर आमच्या वाघिणीने त्या ठिकाणी आवाज उठवला नसता तर ते अनावधान हे येणाऱ्या दिवसांमध्ये पारंपरिक झालं असतं. कारण ही मनुवादी विचारसरणी आहे, हीच गोष्ट त्यांना अनावधानाच्या माध्यमातून पारंपरिक करायची आहे. निषेध करावा अशी एक घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडलेली नाही. कोणत्या कोणत्या गोष्टींचा निषेध करावा अशी एक समस्या निर्माण झाली आहे. आमच्या ज्या गायिका आहेत भारतीताई, नक्कीच त्यांनी एक विधान केलं होतं माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या पत्नीच्या बद्दल, ते निंदनीय आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, त्याची निंदा कडक शब्दामध्ये करतो त्या विधानाची. परंतु ते विधान करण्याची वेळ का आली? आमच्या राज्यामध्ये विविध ठिकाणी इव्हन देशामध्ये लहान मुलींपासून महिलांपर्यंत बलात्कार झाले. त्या संदर्भात महिला आयोगाच्या माननीय अध्यक्ष यांनी देखील त्या ठिकाणी आपला अधिकार वापरला नाही किंवा त्या बलात्कारित आमच्या लेकरं, आमच्या भगिनी यांना न्याय देण्याचं कार्यास विलंब लावला. चीड आणणाऱ्या घटना घडत आहेत, त्या गोष्टीचा निषेध करायचा. की काल आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला आणि संगमनेरमध्ये एका व्यक्तीनं त्यांच्या विरोधात एक पोस्ट केली, त्या गोष्टीचा निषेध करायचा. का संगमनेरमध्येच गेल्या दिवसांमध्ये
एका आमच्या मुस्लिम बांधवाला हिंदू बांधवाला वाचवण्यासाठी एका मुस्लिम बांधवानं तो कोणत्या जातीचा आहे, तो कोणत्या धर्माचा याचे विचार न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या गटारामध्ये उडी मारली, जेणेकरून ते आमच्या हिंदू बांधवाला वाचवलं जाईल. आणि त्या वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये तो मुस्लिम युवक देखील मृत्यू पावला. हे हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक. आणि त्याच विरोधात आजही धर्मामध्ये तेढ निर्माण करणारे विचार मानले जातात. अशा गोष्टींचा निषेध करायचा असं कोणत्या गोष्टींचा निषेध करायचा? या गोष्टी अनावधानी होतात का? या गोष्टी जाणून बुजून केल्या जातात, जेणेकरून वातावरण चिघळलं जाईल, बहुजनांच्या तरुणांचे माथे भडकले जातील आणि त्या भडकलेल्या माथ्याने बहुजन तरुणाने एखादं चुकीचं काम करावं आणि त्या चुकीच्या कामात त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि बहुजनांच्या तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करावं, एक कल्पना करून हे कार्य केलं जातं की काय, अशी एक भीती वाटायला लागलेली आहे. मी बहुजन तरुणांना विनंती करतो, कुठलीही गोष्ट घडली विचारपूर्वक त्याच्यामध्ये सहभागी व्हा, अविचाराने त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका. महाजन साहेबांनी जो शब्द वापरला ते अतिशय चिड आणणारी आहे. संविधानिक पदावरती विराजमान असलेला एक जबाबदार मंत्री साहेब आहेत, त्यांच्याकडून ही भाषा अपेक्षित नाही. अनावधानानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं राहून गेलं. हा बालिशपणा आहे, हे म्हणणं बालिशपणा आहे, हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि आमची ती भीम वाघीण जी आहे तिला आम्ही सॅल्यूट करतो का तिने तो आवाज उठवला. बऱ्याच ठिकाणी सांगितलं गेलं, भाषणामध्ये आपल्या विचार मांडत असताना असे विचार मांडण्यात गेले, संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी, नक्कीच त्यांचे सहकारी होते, मान्य आहे. परंतु मी आवाहन करतो, प्रत्यक्ष सहभाग असलेल्या एखाद्या सहकार्याचं नाव तर सांगा का आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी असं म्हणतो, परंतु प्रत्यक्ष सहभाग असलेल्या एखाद्या सहकार्याचं नाव तर सांगा की ज्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष मदत केली आहे संविधान निर्माण करण्यासाठी. का डावललं जात आहे? संविधान उद्देशिकेचं वाचन का केलं जात नाही? का लेकरांना सांगितलं जात नाही संविधानाच्या विषयी? का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डावललं जात आहे? या गोष्टी अनावधानानं होत नाहीत, या वारंवार जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत. या होऊ नये ही अपेक्षा आहे. आणि जर झाल्याच त्याचा विरोध करण्यास आंबेडकरी चळवळीतील, आंबेडकरी विचारातील तरुण मजबूत आहेत, हे मी आवाहन करतो. हाही कार्यक्रम करण्याची आवश्यकता नव्हती, झाले होते. परंतु कोलारमधूनच अशी काही पोस्ट पर फेसबुकवर आली का त्या व्यक्तीने सांगितलं की अशी जर नावांची यादी केली तर लई मोठी यादी होईल. त्या व्यक्तीचं नाव घ्यायची गरज नाही, त्यांना वलय द्यायची गरज नाही. या अशा भुकणारे कुत्रे भरपूर असतात. आपल्या सरकारने त्यांचे नाव घ्यायचे म्हणजे त्यांना ते वलय मिळवण्यासाठी असे काही उद्योग करत असतात. परंतु त्या मूर्खाला एवढी अक्कल नाही. आपण बोलतोय काय, तर नाव घेण्याची एक मोठी लिस्ट होईल. अरे त्या लिस्टवर सगळ्यात मोठं नाव, सगळ्यात पहिलं नाव कोणाचं आहे, कार्यक्रम काय होता याचा तरी अभ्यास करून बोलायला पाहिजे होतं ना. का लोकांना आपण संविधान समजून सांगण्याचा प्रयत्न करत नाही? का संविधान निर्मात्याचा इतरांपर्यंत आपण त्या व्यक्तीला घेऊन जात नाही? जाणून बुजून अपप्रचार केलेला जातोय, जाणून बुजून संविधान निर्मात्याला त्याचा विसर पाडला जातोय. बऱ्याच ठिकाणी संविधान उद्देशिकेचं वाचन देखील झालेलं नाही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. याही गोष्टींचा आम्ही जाहीर निषेध करतो. आजचा जो कार्यक्रम केवळ आणि केवळ ती चीड शब्दामध्ये व्यक्त करण्यासाठीचा आहे. या घटना घडत आहेत, वारंवार घडतील.
परंतु या घडू नये यासाठी प्रशासनाने थोडंफार लक्ष द्यावं अशी विनंती करतो. मी जास्ती बोलत नाही, बरेच जणांना आपले या ठिकाणी विचार मांडायचे आहेत. या ठिकाणी मी थांबत आहे. मी विनंती करतो आमचे बंधू सुनील भाऊ बुर्डे, सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचे राज्य प्रवक्ते आहेत आणि या कार्यक्रम आयोजित करण्यामागे सत्यशोधक लवजी क्रांती सेनेचा देखील मोठा सहभाग आहे. आज या ठिकाणी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून त्याप्रमाणे लवजी वस्ताद साळे यांना देखील अभिवादन करून महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, त्याचप्रमाणे मुक्ताबा साळवे यांना सर्वांना अभिवादन करून या निषेधाचा या ठिकाणी मी माझे 2 शब्द बोलत आहे. आज आपण निषेध करतो म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये 26 जानेवारीच्या दिवशी जे पालकमंत्री होते माझ्यावांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसर पडला होता का काय असं वाटायला लागलं. आणि तुम्ही ज्या खुर्चीवर बसतात या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना दिली नसती तर तुम्ही कुठे बसू शकले नसते. ते आमच्या बहिणींनी जे वन खात्यामध्ये काम करीत होती जाधव, हिने तुमचा त्या ठिकाणी निषेध केला. तिने त्या बहिणीने निषेध नाही तर तिने खरं म्हणजे तिच्या बांगड्या तुमच्या हातामध्ये द्यायला पाहिजे होत्या, म्हणजे तो खरोखर निषेध झाला असता. या निषेध करतो या ठिकाणी मी लवजी क्रांती सेनेच्या वतीनं परत त्या महाजनचा या ठिकाणी निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद सुनील भाऊ. यानंतर समता जनविकास समिती सायकाडी संत कायकाडी मित्रमंडळाचे बाळासाहेब गायकवाड. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांनी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी त्यांच्या भाषणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उल्लेख केला नाही. त्यानिमित्त आपण निषेध सभा घेतली, त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. मित्रांनो, 26 जानेवारी 1949 रोजी प्रजासत्ताक दिन हा सर्व भारतामध्ये राष्ट्रीय सण म्हणून आपण साजरी करतो. त्या दिवशी संविधान लागू करण्यात आलेलं आहे. संविधान म्हणजे काय? संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिला, अधिकार दिला, तसेच एकता आणि बंधुत्व दिलं. या संविधान निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान निर्माण केलं आणि त्याच दिवशी आपण विसरतो, ही खेदाची बाब आहे. अहो, तुम्हाला ज्यांनी ज्या पदावर बसवलं, ज्यांनी तुम्हाला मोठं केलं, त्याच व्यक्तीला तुम्ही विसरत आहात. ही कुठली संस्कृती आहे? याच निषेध करण्यासाठी मी माझ्या समता जनविकास समिती आणि संत कायकाडी महाराज मित्रमंडळाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. थांबतो. धन्यवाद भाऊ. यानंतर आमचे मित्र आयुबभाई पठाण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष RPI. सर्वप्रथम सर्व थोर महापुरुषाला विनम्र अभिवादन करतो व झालेल्या या शब्दाचे मुस्लिम समाजाच्या वतीने व सर्व समाज बांधवाच्या वतीने मी त्या शब्दाचा जाहीर निषेध करतो. निषेधावर थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. यानंतर विनंती करतो आमचे मित्र अरुण भाऊ बुर्डे.
महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महामानवांनी मानव उन्नतीसाठी, मानव कल्याणासाठी अहोरात्र कष्ट घेतले, समाज प्रबोधन केले, अशा सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आज आपण 26 जानेवारी रोजी जी घटना घडलेली आहे, एक जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीजी महाजन यांनी प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना खऱ्या अर्थाने जो प्रजासत्ताक दिन कशाच्या जीवावर आणि कशाच्या याच्यावर होत आहे याची जाणीव त्यांना नसावी. कारण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी केलं आणि हाडाचे काढे केले आणि हे संविधान लिहिलं. संविधान लिहित असताना बऱ्याचशा ठिकाणी उल्लेख आहे की त्यांचे सहकारी होते, नक्कीच सहकारी होते, पण सगळे आजारी पडलेले होते आणि सगळे परदेशामध्ये होते. तर ही खऱ्या अर्थाने संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडलेली होती. हे संविधान लिहित असताना किती देशांचा अभ्यास करावा लागला असन. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून त्या ठिकाणी संविधान लिहिलं. अशा संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नाव न घेणं हे लाजिरवाणी गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं मी या प्रशासनाला आणि या राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला सांगू इच्छितो, या मीडियाच्या माध्यमातून ज्या वेळेस प्रजासत्ताक दिन असन त्याच वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन आणि संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन झाल्याशिवाय झेंडावंदन करूच नये असा एखादा नियम या शासनाने तयार करावा. त्याशिवाय अशा व्यक्तींना त्या व्यक्तींना कुणीतरी धाक असल्याशिवाय राहणार नाही. आपण एवढं करत असताना, एखादी गोष्ट घडत असताना, प्रवीणजी खऱ्या अर्थाने आपल्या सर्व संघटनेचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. निषेध सभा आहे, परंतु आपण एखाद्या गोष्टीला वाचा फोडत असताना या ठिकाणी आपण आपला सत्ताधारी पक्ष आहे, या ठिकाणी आपल्याला किती दबाव येऊ शकतो, या ठिकाणी जी उपस्थिती आहे ती खऱ्या अर्थाने सत्तेची आहे. सत्ता असल्यामुळे या ठिकाणी काही लोक येऊ शकत नाही, परंतु त्यांच्या मनामध्ये हा द्वेष आहे. द्वेष ते येऊ शकत नसले म्हणून आपण या ठिकाणी 50 लोक आलो म्हणून निषेध सभा होऊ शकत नाही. याचं तुम्ही एक उदाहरण दिलं की आपण कमी असलो तरी या ठिकाणी दर्दी आहोत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ज्या माणसाला किंमत नाही, त्या माणसाला खऱ्या अर्थाने एक नीच माणूस या ठिकाणी राज्य शासनामध्ये मंत्रिपदावर बसत असताना त्याला जाणीव करून द्यायची या ठिकाणी या सभेतून समजणार आहे. मित्रांनो, आपल्या याच्यात एक म्हण आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काळ सोकायला नको. यासाठी ही सभा आहे. या पुढील काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कुणीही मंत्री असो, स्थानिक पुढारी असो किंवा झेंडावंदन करणारा एखादा साधा सरपंच असो, झेंडावंदन करत असताना प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन आणि उद्देशिकेचं वाचन झाल्याशिवाय तो या ठिकाणी झेंडावंदन करू शकणार नाही. अशी व्यवस्था शासनाने करावी. आणि या झालेल्या घटनेचा मी आमच्या बुर्डे कुटुंबाच्या वतीने तसेच पत्रकार संघाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. यानंतर विनंती करतो आमचे मोठे बंधू शामभाऊ गोसावी यांना. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, वीर एकलव्य महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा. आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये
26 जानेवारीच्या दिनाच्या दिवशी म्हणजे वर्धापन दिनाचा वाढदिवस 26 जानेवारी 1949 रोजी हे संविधान आपल्याला भारतासाठी आपल्या देशासाठी अर्पित करत असताना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिल्यानंतर हे संपूर्ण भारत देशासाठी समर्पित केलं होतं आणि तो प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना या ठिकाणी आपण सर्व धर्मीय बांधव हा प्रजासत्ताक दिन म्हणजे वाढदिवस हा साजरा करत असतो आणि त्या दिवशी झेंडावंदन होत असतं आणि झेंडावंदन झाल्यानंतर आपल्या वीर पुरुषांना आपण मानवंदना देत असतो। त्यामध्ये अनुरोधाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची घोषणा करण्यामध्ये गिरीश महाजनांनी हे ज्याप्रमाणे घोषणा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी त्याप्रमाणे ती घोषणा द्यायलाच पाहिजे होते। ती घोषणा त्यांच्याकडून आली नाही, त्यामुळं समाजाची वाघीण जाधव मॅडम वन विभागाच्या त्या अधिकारी होत्या, परंतु ज्या संविधानाने त्यांना त्या नोकरीमध्ये घेतलेला आहे, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करून दिल्यानंतर आपली सर्वसामान्य घरातली मुलं ही चांगल्या उच्च पदावर गेलेली आहेत आणि उच्च पदावर गेल्यानंतर त्या संविधानाचा मान त्या ठिकाणी राखला गेला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा त्या ठिकाणी दिली नाही, म्हणून त्या वाघिणीने चवताळून त्या ठिकाणी निषेध केलेला आहे। तिने हा विचार केलेला नाही की या ठिकाणी माझ्यापेक्षा उच्च पदावर अधिकारी आहेत, कदाचित मला सस्पेंड करतील, हे पालकमंत्री आहेत, हे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि जर मी आवाज उठवला तर माझी नोकरी जाऊ शकते। परंतु त्या नोकरीचा विचार न करता त्या ठिकाणी त्या वाघिणीने ज्याप्रमाणे चवताळून आवाज दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही घोषणा देत नसाल तर मी तुमचा जाहीर निषेध करते। आणि ही घटना ही संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये युट्यूबद्वारे असेल, प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी प्रसारित झाली होती। संपूर्ण भारत देशाने महाराष्ट्र राज्याने ही घटना पाहिली। त्यानंतर महाजनांनी त्या ठिकाणी माफी मागितली, अनुरोधाने माझ्याकडून ती घटना घडलेली आहे। परंतु म्हातारी मेलेचं दुखणे काळ सोकवला पाहिजे, जसं अरुणदादाने सांगितलं त्याप्रमाणे जागरूकता ही समाजामध्ये महत्वाची असते। ही जागरूकता घडवण्यासाठी आपण या ठिकाणी आज जो दिन आहे हा 31 डिसेंबर आपला 31 जानेवारी आणि हा मूक नायक ज्याप्रमाणे आजचा जो वर्धापन दिन सोहळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक हे पत्र काढलं होतं, आजचा तो दिन आहे। हे पत्र काढत असताना सर्वसामान्यांचे विचार हे घराघरात पोचले पाहिजे ही त्यांची भावना होते आणि शूरवीर हे घरातून घडले पाहिजे, भीमसैनिक हे घराघरातून निर्माण झाले पाहिजे या अपेक्षाने ते मूक पत्र त्यांनी काढलं होतं आणि अशा ह्या पत्राच्या द्वारे आजचा हा वर्धापन दिन सोहळा होत असताना मूक नायक त्या पत्रकाचं नाव होतं। अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आपण मोबाईलवर व्हॉट्सअपवर सगळ्याला आमंत्रित केलं होतं, परंतु या ठिकाणी आपण जरी अल्प स्वरूपात असलो तरी आपल्यामध्ये जे भीमसैनिक आहेत, जे आपण आहोत, जे जागरूकतेची मशाल आहे, आपण ठरवलं तर काही करू शकतो हे संपूर्ण गावाला माहित आहे। आम्ही आज बंदही ठेवू शकत होतो, परंतु नाही, आम्हाला कोणाच्याही रोजगारीवर सर्वसामान्यांच्या व्यवसायावर गदा आणायची नाही। निषेध हा कुठेही आपण करू शकतो, चौकात बाजारात चौकामध्ये हा निषेध होत असताना शेजारी दुकानदार जरी बसलेले असते ते ऐकतायत, हे ऐकतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते आपल्यामध्ये नाहीत, त्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे हे आपण समजू शकतो। कारण त्यांचा व्यवसाय रूपी नुकसान नको, सकाळी जर दुकानं बंद ठेवली तर निश्चितपणे जे हॉटेलमध्ये कामगार असतात ते दिवसभर आपलं काम करून आपली रोजंदारी करून संध्याकाळी आपलं चहा पाणी त्याप्रमाणे किराणा घेऊन जात असतात, हा विचार आमचे भीमसैनिक करत असतात। म्हणून आम्ही बंदकडे जास्त लक्ष न देता आपण जे 5-25 जमा होतात ते भीमसैनिक असेल, मावळे असतील, त्याप्रमाणे आपण हा निषेध करू शकतो हे आम्ही दाखवून दिलेला आहे। त्याकरता आजचा हा दिवस शनिवार, कालचा शुक्रवार होता, बाजार होता, म्हणून आज आमच्या प्रवीणदादांनी, अनुपदादांनी, या ठिकाणी बाबूदादांनी हा दिवस निवडलेला आहे आणि याच्यामध्ये आपण सहभागी झालेला आहात। अशी घटना वारंवार घडायला नकोय। जबाबदार पदावर तुम्ही आहात, पालकमंत्री आहात, भारत आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहात, आपल्याकडे जबाबदार खाती आहेत आणि अशा जबाबदार माणसाने या ठिकाणी घोषणा ज्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराजांची दिली, ज्या टायमाला छत्रपती संभाजी महाराजांची दिली, त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांची घोषणा तुम्ही द्यायलाच पाहिजे नव्हते। आणि मी पाहिलंय प्रमोद महाजन हे आंबेडकर जयंतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होतात, नाचतात,
त्या ठिकाणी स्वतः ते त्या जी रथाची मिरवणूक असते ते सारथी म्हणून मी पाहिलेले आहे. अनुरोधाने त्यांच्याकडून राहून गेलं, पण ही घटना त्यांना दाखवून द्यायची होती आपल्याला. ही घटना तुम्ही केलेली आहे, हे घटनेचे तुम्ही जबाबदार, तुम्ही घोषणा दिलेली नाही, ही जाणीव त्यांना बी झालेली आहे. परंतु ही वारंवार आपल्याकडून घडत असताना इतरांकडून ती घडू नये ही अपेक्षा आमची असणार आहे. आपल्या जबाबदार व्यक्तिमत्वाला आम्ही त्या ठिकाणी मानतो, पण जबाबदारीने कुठलेही कार्यक्रम करत असताना या ठिकाणी आपले पालकमंत्री आहेत, तेही देखील कुठलाही कार्यक्रम असेल, आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील तेही त्या ठिकाणी कुठलाही कार्यक्रम असेल प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा देतात, छत्रपती संभाजी महाराजांची घोषणा देतात, त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने जयघोष करतात, त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने जयघोष करतात. आमच्या पालकमंत्र्यांचा, आमच्या नामदार साहेबांचा आम्हाला अभिमान आहे. असेच तुम्हीही त्या ठिकाणी न विसरता अशाच घोषणा देत जाव्यात, यासाठी आम्ही तुम्हाला जागरूकतेसाठी आणि तुम्हाला हे समज मिळावी म्हणून आम्ही आजचे हे कार्यक्रम गावोगाव घेत आहोत. जरी 2 दिवस लेट झाला असेल तर आज 31 जानेवारी आहे. 5 दिवस जरी आम्ही समाजामध्ये त्याप्रमाणे सर्व काही प्रचार हा झालेलाच आहे, परंतु आम्ही जागृत आहोत हे दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवून दिलेला आजचा हा निषेध घेतोय. म्हणून मी माझ्या वतीने शिववंश दशनाम गोसावी समाज प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने, त्याचप्रमाणे बाळासाहेबांची शिवसेना, एकनाथजी शिंदे गट जिल्हा उपजिल्हा प्रमुख या नात्याने, कुस्ती मल्ल विद्याचा तालुका प्रमुख या नात्याने, आमच्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने आणि सर्व धर्मीय बांधवांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो. वारंवार अशा घटना घडायला नकोय. वीर पुरुषांचं, आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचं आणि आमच्यासाठी जे योगदान आमच्या पूर्वजांनी, आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेलं आहे, त्या स्मरण आपल्याला राहावं हीच आमची अपेक्षा असणार आहे. म्हणून मी या घटनेचा जाहीर निषेध करतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद श्यामभाऊ. याच्यानंतर मी विनंती करतो RPI शहर अध्यक्ष नवलेश लोखंडे. सर्वांना जय भीम, जय संविधान. आज आपण या निषेधानिमित्त सर्व बहुजन एकत्र आलोत, त्याबद्दल सर्वांचे आभार. जागरूकता आहे, जागृत राहणार हे आपल्या बहुजनांची ताकद आहे. जागृत राहणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 2 वर्षापूर्वी तो दिल्लीतला एक जण बरगळला होता. आंबेडकर नाव घ्यावं त्यापेक्षा देवाचं नाव घ्यावं. देवाला तर इथं बसलेला कुणीच नाही पाहिलं, गावातल्या कोणत्याच व्यक्तीने बघितलेलं नाही. त्याच्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे एक बरगळलं. बाबासाहेबांचं नाव न घेता त्यांनी त्यांचे कामकाज केलं. हे इथंच नाही झालं, नावच नाही घेतलं त्यांनी. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन शासकीय कार्यक्रम झाला, ज्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन झाला, त्या ठिकाणी बाबासाहेबांचे फोटो काही ठिकाणी लावले नाही. विशेष म्हणजे काही शाळांना त्यांनी फोटो पाठवले म्हणजे यांचे फोटो लावायचे. अहो, ज्यांनी योगदान दिलं, जे देवाघरी गेले, त्यांचे फोटो लावायला यांना लाज वाटते. आणि ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांचे फोटो लावायचे म्हणजे हा यांचा DNA प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं यांचा DNAच खराब आहे आणि हे या देशाचे नाही म्हणून यांना याचं कौतुक नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच आपल्या इथं एक जणांनी पोस्ट केली होती का म्हणे अनेक नेते होऊन गेले, अनेक हे होऊन गेले, सगळ्यांचेच नावं ध्यानात ठेवायचे. हा यांच्या त्यांच्याच DNA माणूस होता तो. पण त्याला सांगू इच्छितो का तूच या देशाचा नाही, त्याच्यामुळे तुला त्या DNA ओढ त्याच्या बरोबर लागेल. जे या देशात राहतात, जे या देशाचे बहुजन आहोत, बहुजन वर्ग या देशाचा आहे. ह्या देशामध्ये जो राहणारा बहुजन वर्ग आहे तेच बाबासाहेब आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आपले एकलव्य संघटना एकलव्य यांचं नाव घेऊ शकतो. आता मध्यंतरी UP मध्ये अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला जो त्यांच्या वेळेस बांधलेला जो घाट होता तो ह्या सरकारने पाडला. यांना त्याचं काही दुःख झालेलं नाही. हे म्हणे आम्ही नवीनही बांधून देऊ. अहो, तोच भक्कम होता ना. 150-200 वर्ष झाले, 300 वर्ष झाले तो भक्कम होता, तरी यांनी पाडला. दुसरी गोष्ट, दिल्लीमधली घटना, 1400 वर्षापूर्वीचं मंदिर पाडलं. तिथं पण राम मंदिर होतं, काय होतं काय. यांना देवाचं काय घेणं देणं नाही.
देवाचं फक्त आपल्याला घेणं देणं, आपल्याशी वाद घालून द्यायचं, आपण भांडणं करीत बसायचं. यांनी कधी काठ्या कुऱ्हाडी घेतल्याच नाही. आपण आपल्यातच भांडणं करत राहायचं. हे असे यांच्या डीएनएचे हे लोक आहेत. तर त्यासाठी मी सर्वांना आवाहन करल आणि मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ विनंती करल की येणाऱ्या प्रत्येक प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि जे काही महापुरुषांचे जयंती आहे त्यावेळेस सर्व महापुरुषांचे, जे महापुरुष ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं, देशाचं काम पुढे नेलं, अशा महापुरुषांचा आपण स्मृती म्हणजे फोटो लावले पाहिजे आणि त्यांना नामान वंदना दिली पाहिजे. पण मी सर्वांना, बहुजनांना एक विनंती करतो, आज ज्या पद्धतीने गिरीश महाजन बरगळले, त्याच्या आधी गृहमंत्री बरगळले, केंद्रीय गृहमंत्री, तर त्यांना आठवण करून द्या, तुम्ही ज्या पदावर बसले ते बाबासाहेबांची कृपा आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे का तुम्ही इथपर्यंत चालत आले. नाही तर त्यावेळेसच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांनी हे बांडगुळ, सगळ्यात महत्वाचं हे डीएनएचे लोक तवाच कापून टाकले होते. पण हे वाचले बिचारे, ज्यांनी ते सगळी कृपा या शिवाजी महाराजांचीच आहे यांच्यावर. त्याच्यामुळे हे त्याचं डोकं बाहेर काढायला लागलेले. यांचं डोकं त्याच्यासाठी आपल्याला कायद्याने यांच्यावर प्रहार केला पाहिजे. जो बाबासाहेबांनी आपल्यासाठी कायदा दिलाय त्या कायद्याने आपण यांच्यावर प्रहार करू आणि एकजूट होऊन सर्व बहुजन, फक्त बहुजन म्हणजे आंबेडकरी विचारी किंवा जय भीमवाले मार असे नाही, तर याच्यामध्ये सर्व 18 पकड 12 बरोतीदार जाती आहेत. सर्व जातींनी एकत्र येऊन यांचा निषेध केला पाहिजे. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलात. सर्व जाती धर्माचे 12 बरोतीदार, 18 पकड जाती, त्यात मुस्लिम समाज सगळे आहेत 12 बरोतीदारामध्ये, ते सुद्धा सर्व एकत्र आलेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपितो. जय भीम. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बांधव यांना मी धन्यवाद देतो. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आणि भीम शक्ती तरुण मंडळ आणि समता जनविला विकास समिती यांच्या वतीने आजचा हा जाहीर निषेध सभा संपली म्हणून जाहीर करतो. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.